नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो उवाच। हे जे तुम्हाला सुंदर दगडी कोरीवकाम केलेलं मंदिर दिसतंय ते आहे कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील एकेरी गावातलं अघोरेश्वर मंदिर। हे अघोरेश्वर शिवमंदिर 16व्या शतकातील असून ते ग्रॅनाइटच्या दगडामध्ये बांधण्यात आलेलं आहे। मंदिराची बांधकाम शैली विजयनगर आणि द्रविड पद्धतीची आहे। अघोरेश्वर शिवमंदिर आता भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतं। अघोरेश्वर शिवमंदिर येथे जाण्यासाठी सागर किंवा शिवमोगा हे जवळचे बसस्थानक आहे। सागर बसस्थानकातून या ठिकाणी आपण जाऊ शकतो। तसंच वरदपूर किंवा वरदहळ्ळी या ठिकाणी श्रीधर स्वामींचा आश्रम आणि समाधी मंदिर आहे। येथूनही आपण या अघोरेश्वर शिवमंदिराला जाऊ शकतो। श्रीधर स्वामी आश्रमापासून हे मंदिर सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे। आश्रमापासून आपल्याला या शिवमंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा मिळू शकतात। येथे जाण्याकरता आणि पुन्हा परत येण्यासाठी रिक्षा चालकांकडून सुमारे 300 रुपये इतकं भाडं घेतलं जातं। अघोरेश्वर शिवमंदिर ज्या एकेरी गावात येतं हे एक छोटंसं गाव असून प्राचीन काळी या ठिकाणी केलाडी नायक राजाची राजधानी होती। या अघोरेश्वर शिवमंदिरामध्ये शंकराच्या पिंडीसह देवी पार्वती देवी आणि गणपतीचं मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतं। हे भव्य तुळशी वृंदावन हे जे भग्नावशेष आता दिसत आहेत तर त्या ठिकाणी प्राचीन काळी मंदिर असावं, मात्र आता या ठिकाणी हा फक्त चौथरा आपल्याला पाहायला मिळतोय। इथे कदाचित हे जे पाय दिसत आहेत त्या ठिकाणी कदाचित कुठल्या तरी देवीची किंवा देवाची मोठी मूर्ती उभी राहिलेली असू शकते। हे असे पडलेले भग्नावशेष पाहून मन खरोखरच व्यथित होतं। या मंदिराच्या बाहेरील भिंतींवर 32 देवींची शिल्प आपल्याला पाहायला मिळतात। त्यांना शक्तिपीठ असंही म्हटलं जातं। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला सगळ्यात प्रथम दिसतो तो भव्य नंदी। अघोरेश्वर शिवमंदिरातील शिवपिंडी ही स्वयंभू असल्याचं मानण्यात येतं। मंदिराच्या आतील भागातील शिल्पकला आणि कलाकुसरही पाहण्यासारखी आहे। मंडळी, आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो जरूर पुढे पाठवा, लाईक करा, तसंच शेजो उवाच हे चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया
एका नव्या भागात.